नमस्कार, आराध्या लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला अशा प्रकारच्या ब्लाउजची कटिंग बघायची आहे। आजकाल हे ब्लाउज असे साड्यांमध्ये खूप निघत आहे आणि याचे व्हिडिओही खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण याची योग्य पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग कोणी दाखवत नाहीये। तर आपल्या या चॅनलवर तुम्हाला सविस्तर याचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। स्टेप बाय स्टेप मी सगळ्या याच्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला कशी कटिंग करायची वगैरे। याचा फायनल लुक तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल, तर तो नक्की बघा। आता हा जो गळा आहे तो आपल्याला जसाचा तसा शिवायचा नाहीये, कारण हा खंद आहे। तर आपल्याला याच्या डिझायनर ब्लाउज याच्यापासून तयार करायचा आहे, तर ते कसं करायचं आपण ते बघू। हे बघा, याच्यामध्ये अशी दोन भाग आहे ब्लाउज पीस मध्ये, आणि हा भाग आहे तो स्लीवचा आहे। हे बघा, हे दोन्ही भाग स्लीवचे आहे। तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिले पेपर कटिंग करून घ्यायची आहे। आता तुमचं जे पण माप असेल, उंची वगैरे सर्व तुम्ही अशा प्रकारे पेपर कटिंग करून घ्यायची आहे पहिले, आणि मग हे ब्लाउज कापायचे। डायरेक्ट आपण कापलं तर आपलं हा गळा छोटा मोठा होऊ शकतो, आणि आपल्या साईज नुसार व्यवस्थित आपल्याला पहिले पेपर कटिंग करायची आणि मग हे ब्लाउज पीस कट करायचं आहे। हे बघा, आपण अशा पद्धतीने बॅक साइड साठी आपण हा कट करून घेतलेला आहे पूर्ण मागच्या साइड साठी, आणि पेपर कटिंग पण आपण सिंगल आहे, डबल नाही आहे। तर आपण अशी पेपर कटिंग पण इथं तयार करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला सुरुवातीला आधी काय करायचं आहे, हा जो पूर्ण गळा आहे तो आपल्याला या इथून कट करून घ्यायचा आहे असा पूर्ण। तर आपण तो कट करून घेऊ। पहिले असं आपण फोल्ड करायचं आणि बघायचं आपण का हा पूर्ण गळा एकसारखा येत आहे का, नाही तर कमी जास्त कट होऊ शकतं, किंवा मग तुम्ही असं ओपन ठेवून पण कट करू शकता। तर आपण पूर्ण पहिले हा गळा कट करून घेऊ। हे बघा, आता आपले हे दोन भाग तयार झालेले आहे, हा एक आणि हा एक। तर आपण याचा पण मधून असं दोन भाग करून घ्यायचे आहे। सेंटर मधून आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे, आणि आता आपल्याला इथं पेपर कटिंग ठेवायची आहे। तुमची गळा रुंदी जेवढी असेल तेवढी गळा रुंदी आपल्याला इथं, आता इथं 5.5चं शोल्डर आहे, तर मी इथं फक्त 2 इंचाचाच गळा रुंदी ठेवणार आहे। गळा रुंदीनुसार हे बघा, हा भाग आपल्याला इथं ठेवायचा। आपली डिझाईन इथनं आली पाहिजे। आता आपल्याला कुठपर्यंत येतंय तिथपर्यंत आपल्याला असे डॉट डॉट देत त्याचं एक मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आपल्याला असं एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ही जी डिझाईन आपली तिथपर्यंत येणार आहे। आता खालच्या साईडला गळ्याची उंची तुमची घेऊन टाकायची आहे जेवढी आहे तेवढी। आता तुम्ही इथं पंचकोनी पण आकार देऊ शकता, गोल पण देऊ शकता, किंवा असा पानाचा आकार पण देऊ शकता। आता हे तुमच्या आवडीनुसार हा गळा द्यायचा आहे, तर मी इथं पंचकोनीचा आकार देणार आहे याला। हे बघा, अशा प्रकारे गोल देऊ शकतो, पानाचा आकार देऊ शकतो, किंवा मग असं सरळ पंचकोनी पण आपण इथं आकार देऊ शकतो। तुम्हाला जो आवडेल तो गळा इथं तुम्हाला तयार करायचा आहे। फक्त आपल्याला याचं मेजरमेंट साठी आपल्याला पेपर कटिंग करायची आहे। जर आपण ही पेपर कटिंग जर नाही केली तर आपलं हे छोटा मोठा होऊ शकतो, आणि मग कपडा पण आपला पुरणार नाही यासाठी। आता इकडे आपण थोडासा जॉईंट दिला का आपलं परफेक्ट कटिंग होऊन जाईल। हे बघा, इथपर्यंत तुम्हाला समजला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। काही कळालं नसेल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे बघा, आपण कट करून घेतलेले आहे तिन्ही भाग। मी इथं खाली गोल आकार दिलेला आहे, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही द्या। आणि वरच्या साईडला आपल्याला असं, म्हणजे ही वरची साईड करण्यासाठी आपल्याला असं एरो करून घ्यायचा आहे, म्हणजे ही वरची साईड असं, नाही तर चुकून आपली ही साईड वरची होऊ शकतं आणि मग मोंड्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे आपण आहे ना, ही वरची साईड असं एक एरो करून घ्यायचा इथं, आणि मग आता आपल्याला अस्तर कट करायचं आहे। तर आपण याप्रमाणेच अस्तर कट करून घेऊ। हे बघा, आपण अस्तरवर असं ठेवून घेतलेला आहे। इकडनं बंद भाग आहे, म्हणजे हा पाठीचा खालचा भाग आहे, आणि हा आपण डिझाईन साठी कट केला आहे ते।
आणि कपडा डबल फोल्डेड आहे आणि इकडून मोकळा आहे. तर इकडच्या साईडने आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि ही बॅक साईडसाठी खालचं अंदर आहे तिकडून ठेवलेलं आहे. आणि फक्त इथं आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे इथं जॉईंट येणार आहे त्यासाठी अर्धा इंच. याच्यामध्ये आपल्याला काही मार्जिन घ्यायची नाही, हे जसं आहे तसंच कट करायचं आहे. आणि याच्यामध्ये फक्त अर्धा इंच इथं आपल्याला मार्जिन घ्यायची आहे. आणि इथं पण आपल्याला वरच्या साईडला ॲरो करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा शिवू तेव्हा हे वरच्या साईडला झालं पाहिजे. खालच्या साईडनी पण आपल्याला एक ॲरो करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वरची साईड ओळख होईल. इथपर्यंत लक्षात आलं? काही लक्षात येत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा, आता आपलं हे कट करून झालेलं आहे. आता आपल्याला हे याच्यावर ठेवायचं आहे असं, आणि इकडं जेवढं उरत आहे तेवढं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. आणि हे पण आपल्याला इथं ॲडजस्ट करायचं आहे असं व्यवस्थित, कपडा वगैरे उठतोय का नाही. आता इथं कट झाल्यानंतर कपड्याला इथं आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे, कारण आपण जर इकडं ठेवलं, कपड्याची थोडीशी कमतरता असल्यामुळे हे बघा इथं असं होतं, त्याच्यामुळे आपल्याला इकडे ॲडजस्ट करायचं आहे. आणि इथं आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे मागच्या खालच्या साईडसाठी, आणि इकडं पण आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. आणि ही जी उरलेली लेस असेल ती आपल्याला इकडं जॉईंट द्यायचं आहे, आणि म्हणजे हा पूर्ण आपल्याला मोंड्यापर्यंत हा भाग आपल्याला भेटेल. हे बघा, इथपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आता याची स्टिचिंग आपल्याला बघायची आहे, तर स्टिचिंग कशी करायची आहे ते आपण बघू. हे बघा, अशा प्रकारे इथं आपल्याला जॉईंट द्यायचा होता, तो मी जॉईंट देऊन घेतलेला आहे दोन्ही याला. आणि खालच्या याला पण मध्यभागी पण मी जॉईंट दिलेला आहे एकदम परफेक्ट पद्धतीने. हे बघा, कुठेही वाकडे तिकडे वाटत नाही आणि वाटत पण नाही, जॉईंट दिलंय असं. इकडनं पण असं जॉईंट देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला हा भाग असा ठेवायचा आहे, आणि त्याच्यावर हे अस्तर आपण जे कट केलेलं होतं तो वरचा भाग आहे बघा वरती ठेवायचा आहे. हा भाग इकडे ठेवायचा आहे. आता तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही असं सरळच ठेवू शकता आणि वरतून पायपिंग करू शकता, पण मी पायपिंग नाही करणार आहे याला. हे बघा, असं आपण आता इथं टिप मारून घ्यायची आहे, याला पण इकडनं टिप मारून घ्यायची आहे. हे असं बरोबर परफेक्ट ठेवायचं. आणि जास्त आपलं ही एम्ब्रॉयडरी आहे ती दबल्या जाणार नाही ते पण बघायचं आहे साईडने आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला आहे ना, हे कट करतानाच थोडासा इथं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे आपली एम्ब्रॉयडरी त्याच्यामध्ये जाणार नाही स्टिचिंगमध्ये. हे बघा, आपण अशी आता टिप मारून घेऊ. हे बघा, आपण अशी स्टिच मारून घेतलेली आहे, आणि आता याला आपण असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे. जिथपर्यंत टिप आहे त्याच्या अलीकडे आपल्याला कट द्यायचे, टिपवर आपल्याला कट द्यायचे नाही आहे. आता इथं कट मारून घेतलेले आहे. आता हा कपडा आपल्याला असा सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा असं, आणि आपल्याला याच्यावर पण एक दाबटीप टाकून घ्यायची आहे, आणि साईडने इथं 5 नंबरच्या टिपने पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं केलं, अशा प्रकारे आपल्याला इथं पॅक करून घ्यायचा आहे. आणि हा छोटासा आपला एम्ब्रॉयडरीचा तुकडा उरलेला होता तो असा बरोबर मॅचिंग करून त्याचे पॅटर्न असा जॉईंट करून आपल्याला देऊन घ्यायचा आहे बरोबर व्यवस्थित. हे बघा, एकदम फिनिशिंगमध्ये, म्हणजे जॉईंट वाटला नाही पाहिजे आपला. अशा प्रकारे आपण हे पॅटर्न तयार करून घेतलेलं आहे. आता आपण या साईडचं पण पॅटर्न तयार करून घेऊ. हे बघा, आपले दोन्ही पॅटर्न तयार झालेले आहे एकदम फिनिशिंगमध्ये, खाली वरणी वगैरे. अशा प्रकारे तुम्ही पण तयार करून घ्यायचे आहे फिनिशिंगमध्ये. हे बघा, आता खालच्या साईडला आपल्याला अस्तरला जॉईंट करायचं आहे. तर आपण पहिले इथं गोलगळ्याला इथं टिप मारून घ्यायची, आणि खालच्या साईडला बरोबर ही जी आपली एम्ब्रॉयडरी आहे त्याच्याबरोबर इथं आपली टिप आली पाहिजे, अशा प्रकारे आपण टिप देऊन घ्यायची आहे. आणि इथं आपण असं कपडा इकडे तिकडे होऊ नये म्हणून पिन लावून घ्यायची आहे. आता पहिले खाली आपण टिप मारून घेऊ. हे बघा, साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. आणि इथं पण आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला हा, जसं आपण इतर वेळेस बॅकला आपण हात बाहेर करतो तसं आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे कपडा. एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं तयार होणार आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा
सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। हे बघा आता आपला गळा सरळ झालेला आहे। आता वरतून आपल्याला एक दाबटीप टाकायची, खालून पण आपल्याला दाबटीप टाकायची आहे आणि साईडला आपल्याला 5 नंबरच्या टिपनी पॅक करून घ्यायचं आहे। तर आपण हे पॅक करून घेऊ। हे बघा आपलं सगळं जॉईंट करून झालेलं आहे। आता आपल्याला मॅचिंग लेस घ्यायची आहे अशी आणि इथं गळ्याला अटॅच करायची आहे ती। आता याच्यावर मॅचिंगच लेस घ्यायची म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते। हे बघा एकदम मॅचिंग लेस आहे। याच्यावर गोल्डन वगैरे जशी लेस असेल ह्या कॉम्बिनेशन तशी आपल्याला लेस आणायची आहे आणि त्याच्यावर अशी गोल फिरून घ्यायची आहे लेस। आणि लेस लावताना त्याच्यावर त्याचा दोरा पण मॅचिंग लावायचा आहे। आता याच्यावर जर लाल दोरा आपण लावला तर तो उठून दिसेल आणि मग फिनिशिंग पण छान दिसणार नाही, म्हणून आपण याच्यावर दोरा पण मॅचिंग लावायचा आहे। हे बघा आपल्या असे प्रकारे तिन्ही पार्ट तयार झालेले आहे। आता इथं मी टक्स मारून घेतलेले आहे पाठीमागच्या साईडला। आता याला आपल्याला जोडायचं कसं आहे ते बघू आपण। आता आपण इथं वरती अर्धा इंचाची मार्जिन ठेवली होती, त्या प्रकारे आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे। अर्धा इंच तिकडं कपडा आपल्याला एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला गळ्याची अशी सेटिंग करून घ्यायची आहे। आता इथं आपल्याला उंची 12.5 इंच पाहिजे, तर आपण इथं बघू आपली 12.5 इंच उंची होती का नाही, तर उंची आपली कमी होऊ शकते दाबण्यामध्ये। हे बघा बरोबर 12.5 आणि अर्धा इंच आपलं इथं इंच मार्जिन आहे शोल्डरचं। तर आपली बरोबर झालेली आहे कटिंग। अशा प्रकारे आपल्याला इथं आता असं जॉईंट करून घ्यायचं आहे। इथं याच्यामध्ये जर तुम्हाला गळा जर जास्त रुंद पाहिजे असेल तर तुम्ही अजून असं करू शकता आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे सेटिंग करू शकता। हे बघा मध्यभागी बरोबर अर्धा इंच कपडा आपला फोल्ड झालेला आहे। त्या प्रकारे आपण इथं स्टिच करून घ्यायचं आहे। इकडच्या साईडला पण आपण तसंच ठेवून अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्यावर 2 टिपा टाकून पॅक करून घ्यायचं आहे आणि इथं लटकन लावून डिझाईन तयार करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आपले सगळं जोडून झालेले आहे जॉईंट। हे बघा पाठीमागच्या साईडनी पण फिनिशिंग छान आलेली आहे आणि हे पण छान जोडून झालेले आहे। एकावर एक ठेवलं तर सेम येत आहे, पुढेही मागं पुढं झालेले नाही। एकदम फिनिशिंग मध्ये आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।